इथं आम्ही लावणीची कशी काय सौंदर्य शिकलो, लावणीमध्ये कसे बारकावे असतात, लावणींचे प्रकार शिकलो. कारण काय व्हायचं, पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा 2005ला सहभाग घेतला तेव्हा 36चे 34 ग्रुप असायचे लावणी स्पर्धेला. त्या ग्रुपमध्ये आम्ही प्रथम क्रमांक घेतला. पुढे त्यातले बारकावे शिकत गेलो. प्रत्येक वेळेला आम्ही त्या लावणीतल्या चुका काढून प्रत्येक वेळेला पुढे सुधारणा करत गेलो. त्याच्यामुळं आमच्यासाठी हे अकलूज लावणी स्पर्धा एक विद्यापीठ आहे, चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्याच्यामुळं असे खूप माझ्यासारख्या किती तर मुली आहेत की त्या लावणीमती म्हणून, लावणी सम्राज्ञी म्हणून आज विरवतात किंवा चित्रपटात त्यांनी करिअर केलं, नाटकामध्ये करिअर केलं. अशा प्रत्येक ह्याच्यात मी तर इथं आल्यावर मला इच्छा झाली की आपण शिकलं पाहिजे. लावणीतलं सौंदर्य, भाषेतलं सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्रातलं सौंदर्य काय, किंवा नवरस, भरताचे नवरस, ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. का तर इथं बघून प्रत्येकाला एकमेकाकडं काहीतरी एक गोष्ट शिकायला मिळते आम्हाला. आणि काय वैशिष्ट्य आहे आणि काय वैशिष्ट्य असं की बाळदादा हे आमचे गुरु आहेत आणि हे स्टेज आमचं पहिलं गुरु आहे. आणि त्या बाळदादांना पद्मश्री आणि शासनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळावा आणि चांगल्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात यावं. कारण आमच्यासारखे किती तर असंख्य कलाकार इथल्या स्टेजवर घरले. या विद्यापीठात आम्ही अभ्यास केला आहे, तो अभ्यासच आहे. जरी आम्ही शिकलेलो नसतो, लिहिता वाचता जरी नाही आलं, पण लहानपणापासून आम्हाला हे शिक्षण मिळालं, लावणीचं शिक्षण मिळालं. भाषा विज्ञान, त्याच्यात कसा वापर करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला इथं स्टेजवर आल्यावर एक आत्मविश्वास आला की आम्ही करू शकतो, अजून काहीतरी नवीन त्यातून आम्ही घडवू शकतो. पुरस्कार दादांना मिळालाच पाहिजे, पद्मश्री मिळाला पाहिजे. आम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा सांस्कृतिक मंत्र्यांना किंवा संचालकांना ही मागणी करणारे आम्ही सगळे, ज्या लावणी सम्राज्ञी म्हणून मिळवतो त्यांना सगळ्यांना घेऊन मी मंत्रालयात जाऊन ती मागणी नक्कीच करणार आहे.